शहराच्या हद्दीलगतची गावं पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला अखेर मुहूर्त मिळाला। मात्र हे या लढ्याला मिळालेलं अर्धवट स्वरूपाचं यश आहे। त्याचप्रमाणे नवीन गावांच्या समावेशामुळे वाढत्या पुण्याच्या नागरी समस्यांचा प्रश्नही ऐरणीवर येणार आहे। या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये नवीन महापालिकेची निर्मिती होणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे। या सगळ्याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। पुण्याचा भाग बनलेली मात्र महापालिका क्षेत्राच्या बाहेर असलेली 34 गावं महापालिकेत समाविष्ट करण्याचा विषय जवळजवळ 10 वर्ष प्रलंबित होता। न्यायालयानं दखल घेतल्यानंतर 34 पैकी 11 गावं महापालिकेत समाविष्ट करणार असल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं सादर केलंय। डिसेंबर अखेरपर्यंत या गावांच्या समावेशाची प्रक्रिया पूर्ण होईल। उर्वरित 23 गावं पुढील 3 वर्षात टप्प्याटप्प्यानं महापालिकेत समाविष्ट करणार असल्याचंही राज्य सरकारनं म्हटलंय। राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं ग्रामस्थांनी स्वागत केलंय। मात्र त्यासाठीच्या लढ्याला अंशतः यश मिळाल्याचं या निमित्तानं म्हणता येईल। अशा वेळी उर्वरित गावांच्या समावेशासाठी संघर्ष सुरूच ठेवावा लागणार आहे। ज्या ठिकाणी महानगरपालिकेला अटॅच असणारी जी गावं आहेत ती पहिली याच्यामध्ये सामावून घ्यावं अशी मी शासनाला विनंती करणार आहोत आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, पालकमंत्र्यांना भेटणार आहोत, जे संबंधित काय अधिकारी आहेत त्यांना सर्वांना आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहे आणि आम्ही सतत असा पत्रव्यवहार करणार आहे आणि 34 गावं जेस्तपर्यंत आमच्या कृती समितीचा हा लढा असाच कायम राहणार आहे। हद्दीलगतची गावं महापालिकेत समाविष्ट केली जाणार हे चांगलंच झालं। मात्र कुठल्याही निर्णयातील सरकारी घोळाची परंपरा इथेही कायम आहे। चारही बाजूनं महापालिका आणि मध्ये ग्रामपंचायत अशी अनाकलनीय अवस्था काही गावांची आहे। त्यामुळे गावं समाविष्ट करण्याबाबतचे निकष नेमके काय होते असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। त्याचप्रमाणे त्यातून उद्भवणाऱ्या समस्याही निराळ्याच। जर ह्या गावांचा जर इतर गावांचा जर विकास करायचा म्हटलं तर नाऱ्यातून गेल्याशिवाय पर्यायच नाही। पाईपलाईन असेल, रस्ते असेल, हे नाऱ्यातूनच जाणार आहे आणि ऑलरेडी नरे हे अत्यंत जवळचं गाव आहे। तर माझी शासनाला विनंती राहील की कृपा करून हे गाव ह्या आत्ता गेलेल्या 11 गावामध्ये समाविष्ट करून त्याच्यामध्ये आम्हाला समावेश करून घ्यावे। महापालिकेत गावं समाविष्ट करून घेतल्यानंतर त्या गावांच्या विकासासाठी किमान 2000 कोटींचा निधी लागणार आहे। आज या गावांची अवस्था भीषण आहे। कचरा, पाणी, रस्ते, उद्यानं, रुग्णालय असे असंख्य प्रश्न मार्गी लावावे लागणार आहेत। त्यासाठी प्रत्येक भागासाठी पुरेशा निधीची मागणी आत्तापासूनच होऊ लागली। कचरा समस्या, पाणी समस्या, ड्रेनेज समस्या अत्यंत हलाखीची हे गावामध्ये वातावरण होतं। ग्रामपंचायती अतिशय सक्षम राहिलेल्या नव्हत्या ह्या गावांना विकास योजना करण्यासाठी। तर शासनाला एवढी विनंती राहील की ह्या गावांसाठी एक पुरेसा निधी आपण उपलब्ध करून ज्या नागरिकांना सुखसुविधा नाही आहेत त्यासाठी पुरेसा निधी देऊन आपण या गावांचं समाधान करावं। समाविष्ट गावांच्या यादीत कचरा डेपोग्रस्त म्हणून प्रसिद्ध असलेली उरळी देवाची तसंच फुरसुंगीची नावं अग्रस्थानी आहेत। त्याशिवाय लोहगाव, शिवणे, उत्तमनगर, मुंढवा, 17.5 नळी, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, उंडरी, धायरी ही गावं पूर्णतः महापालिकेत येणार आहेत। हा निर्णय चांगला असला तरी निर्णय होण्यापूर्वी त्यांच्या विकासाचा सर्वंकष आराखडा तयार होणं अपेक्षित होतं। त्याचप्रमाणेच उरळी देवाची तसंच फुरसुंगीच्या समावेशामुळे कचरा डेपो विरोधातील आंदोलन शमणार असल्याचंही गृहीत धरता येणार नाही। जो प्रश्न आहे त्या ठिकाणी जे काही प्रदूषणाचं मोठ्या प्रमाणावर जी हानी होत होती तो ग्रामीण भाग असू देत नाही तर शहर असू देत, तो प्रॉब्लेम पर्यावरणाशी निगडीत आहे। त्यामुळं गावं घेतली म्हणून तिथला लढा मावळेल किंवा लढ्याची तीव्रता कमी होईल हे विसरून जावं पहिली गोष्ट। कारण शेवटी जो नागरिकांना तिथल्या ज्या चुकीच्या पद्धतीनं कचरा व्यवस्थापनाचा जो त्रास होतो तो होतच राहणार आहे। हद्दीलगतची गावं महापालिकेत समाविष्ट करण्यावरून राजकारणही चांगलंच रंगलं होतं। गावं समाविष्ट केल्यास त्यांच्या फायद्या तोट्यांचा विचार राजकीय पक्षांनी आवर्जून केला। आजही ते घडत असल्यास आश्चर्य वाटायला नको। 3 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे, तिथं नागरीकरण वाढलंय आणि अशा परिस्थितीत पैसे लागणार आहेत। हे पैसे आता राज्य सरकारने उपलब्ध करून दिले पाहिजे, कारण केंद्रात, राज्यात आणि पालिकेत तिन्ही ठिकाणी भाजपची ॲब्सोल्यूट मेजॉरिटी आहे, पूर्ण सत्ता आहे। त्याच्यामुळं आम्ही मागणी करतो की राज्य सरकारने प्रतिवर्षी 1,500 कोटी रुपये महानगरपालिकेला या नवीन गावांचा विकास करण्यासाठी द्यावा।
समाविष्ट गावांसाठी अतिरिक्त निधीची मागणी विरोधक करत आहेत, तर या गावांच्या विकासासाठी पैसे कमी पडू देणार नाही असा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे. मात्र प्रश्न केवळ निधीचा नाही, समाविष्ट गावांच्या विकास आराखड्याचं काय हा प्रश्न महत्त्वाचा आहे. लगेच येऊ घातलेल्या 9 गावांसह उर्वरित 23 गावं 3 वर्षात महापालिकेत येणार असतील तर त्यांचा विकास आराखडा कसा तयार होणार आणि तो अंमलात कसा येणार याबाबत संभ्रम आहे. फुगत चाललेल्या शहराचा बकालपणा त्यातून वाढणार आहे. अशा परिस्थितीत शहर नियोजन तसंच विकासाच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र महापालिकेचा पर्याय समोर आला आहे. ते 9 गावं जी आहेत तो ओके आहे. 2 गावं आहेत ते त्यांना हे करायचं, उरळी कांचन, देवाची वरळी, कचरा डेपो वगैरे म्हणून ती ओके. पण उरलेली जी गावं आहेत आता ती इथं घेण्यामध्ये आमचा विरोध आहे. ॲज अ प्लॅनिंग तर विरोध म्हणजे का, एक तर तुम्ही महानगरपालिका सेपरेट करा, बरोबर, कारण 23 गाव म्हणजे लहान नाही. महापालिकेत नव्यानं समाविष्ट होणाऱ्या 11 गावांचं क्षेत्रफळ सुमारे 80.78 चौरस किलोमीटर आहे. त्यामुळे संभाव्य पुण्याचं एकूण क्षेत्रफळ सुमारे 333.78 चौरस किलोमीटर होणार आहे. तर शहराच्या 35 लाख लोकसंख्येत किमान 3 लाख लोकसंख्येची भर पडणार आहे. त्याचप्रमाणे भविष्यकालीन विचार करता एकूण 34 गावांचा समावेश झाल्यास महापालिकेचं क्षेत्रफळ 700 चौरस किलोमीटरवर पोहोचणार आहे. शहरीकरण आणि नागरीकरणाचे हे विविध पैलू आहेत. विकास ही एक प्रक्रिया, त्यामुळे शहरीकरणासोबतच विकासाशी संबंधित अनेकविध प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. आपण त्याकडे समस्या म्हणून बघतो की संधी, त्यावर सगळं काही अवलंबून आहे. पुण्यामध्ये नवीन महापालिकेच्या निर्मितीची आता निश्चितपणे वेळ चालून आली आहे. क्षेत्रफळाचा विचार केल्यास पुण्याचा विस्तार हा मुंबईपेक्षाही जास्त झाला आहे. त्यामुळे या पसाऱ्याचं नियोजन आणि विकास हे यापुढच्या काळातलं मोठं आव्हान असणार आहे. नवीन महापालिकांची निर्मिती करून मुंबईनं हा प्रश्न काही प्रमाणात सोडवला आहे. ते शहाणपण पुणे स्वीकारणार का याबद्दल उत्सुकता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.